महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील मोशी परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून गुन्हेगारीच्या घटना कशा वाढतायत याचं एक भयानक उदाहरण मोशीमध्ये पाहायला मिळालं। फक्त 2 रुपयांची बिडी दिली नाही म्हणून एका मजुराचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ही थरारक घटना घडली आहे मोशीतील ऐश्वर्यम हमारा लेबर कॅम्प मध्ये। सोमवार 4 मे रोजी रात्री 11:15च्या सुमारास मजूर हृदय उर्फ राहुल मंडल आपल्या मित्रांसोबत खोलीत जेवण करत होता। त्याचवेळी तिथे आरोपी यासुद्दीन सादिक मियां अन्सारी आला। अन्सारीनं राहुलकडे बिडी मागितली। राहुलने एकदा बिडी दिली, मात्र जेव्हा अन्सारीनं दुसऱ्यांदा बिडी मागितली तेव्हा राहुलनं नकार दिला। फक्त एवढ्याच कारणावरून अन्सारीचा पारा चढला आणि त्यानं शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि काही समजण्याच्या आत खिशातून चाकू काढून राहुलवर सपासप वार केले। या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये 19 वर्षीय राहुल मंडल गंभीर जखमी झाला असून रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी राहुलनं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी यासुद्दीन अन्सारीला बेड्या ठोकल्या। फक्त 2 रुपयांच्या बिडीसाठी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत लोकांची मानसिकता का जातीये असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मोशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।